पप्पा, हां बेटा. माझे कार्यकर्ते शिकलेले नसले तरी चालतील, पण ते निष्ठावान असले पाहिजेत, असं बाबासाहेब म्हणाले होते का? बेटा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये लोकांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं, स्फूर्ती निर्माण व्हावी, स्वाभिमान निर्माण व्हावा म्हणून अशा अनेक गोष्टी अनेक वेळा आपल्या भाषणातून सांगितल्या होत्या. तू जो उल्लेख केलेला आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सोलापूरचं भाषण आहे. कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्ता कसा असला पाहिजे या संदर्भात बाबासाहेब मार्गदर्शन करताना म्हणाले होते की माझा कार्यकर्ता हा शिकलेला नसला तरी चालेल, परंतु तो निष्ठावान असला पाहिजे, आपल्या समाजाच्या प्रती समर्पित भावनेनं काम करणारा असला पाहिजे. या भाषणात बाबासाहेब असं म्हणाले होते की मी तुम्हाला ज्ञान देऊ शकतो, परंतु मी तुम्हाला निष्ठा देऊ शकत नाही. अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण होतं. आज आपल्याला काय दिसतं बेटा, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करणारे कार्यकर्ते, नेते आपल्याला दिसतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करताना खूपच कमी लोक आपल्याला दिसतात. आणि तू ते एक घोषणा ऐकली असशील, जी विनोदाने म्हटली जाते, की जय भीम बोलो आणि किधर भी चलो. तर अशा पद्धतीची वर्तणूक आपल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी सोडण्याची गरज आहे. परंतु मी तुला आधीही सांगितलं त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे फक्त सुविचारापुरते घेतले जातात, की जसे 100 वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. जा आपल्या घरावर जाऊन लिहा की मला शासनकर्ती जमात बनायचं आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे कितीतरी स्लोगन, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण बाबासाहेबांनी बेटा जेव्हा सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, पण तुला सामाजिक विदारक चित्र असं दिसतं की या समाजातले लोक आपल्या समाजातल्या वंचित गोरगरीब जनतेला मदत करण्यापेक्षा, त्यांच्या प्रति निष्ठावान असण्यापेक्षा आपल्या कुठल्या तरी पक्षाच्या, विरोधी विचाराच्या पक्षाप्रती आपल्याला निष्ठावान असलेले दिसतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझे कार्यकर्ते शिकलेले नसले तरी चालतील, परंतु ते निष्ठावान असले पाहिजेत. आणि बाबासाहेबांच्या विचाराप्रती निष्ठा असलेले लोक आज कमी होताना दिसतात, असं खेदानं म्हणावं लागतं. लक्षात आलं बेटा तुझ्या?